सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकांना अवघे 2 दिवस शिल्लक राहिले आहेत। त्यामुळे सर्वच पक्ष आणि उमेदवारांकडून प्रचार यंत्रणा जोरदारपणे राबवली जात आहे। प्रभाग क्रमांक 17 मध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी, आरपीआय आठवले गट, जनसुराज्य शक्ती व महायुतीच्या अधिकृत उमेदवारांकडून जोरदार प्रचार सुरू करण्यात आला आहे। अंतिम टप्प्यात प्रचारामध्ये कुठेही कमतरता राहू नये यासाठी हे सर्व उमेदवार घर टू घर प्रचाराला लागले आहेत। नागरिकांचा मागास प्रवर्ग पुरुष गटातून लक्ष्मण शिवराम नवलाई हे निवडणूक रिंगणात आहेत, तर सर्वसाधारण महिला गटातून मालन दत्तात्रय गडदे या रिंगणात आहेत। त्याचबरोबर सर्वसाधारण महिला क गटातून गीतांजली राहुल डोके पाटील या रिंगणात असून सर्वसाधारण पुरुष गटातून प्रशांत जिनगोंडा पाटील हे निवडणूक लढवत आहेत। या सर्वांचे चिन्ह कमळ असून भारतीय जनता पार्टीच्या पॅनलला विजयी करण्याचं आवाहन ते घरोघरी फिरून करत आहेत। मतदारांचा या पॅनलला वाढता प्रतिसाद पाहता हे पॅनल विजयाच्या मार्गावर पाहायला मिळत आहे। त्यामुळे 15 तारखेला मतदार भारतीय जनता पार्टीला विजयी करतील असा विश्वास सर्वच उमेदवारांनी व्यक्त केला आहे। प्रभाग क्रमांक 17 मध्ये भारतीय जनता पार्टीचे आमचे जे उमेदवार आहेत, माझे सहकारी प्रशांतजी पाटील, मालनताई गडदे, गीतांजलीताई ढोपे पाटील, मी आणि गीतांजलीताई गेल्या मागच्या पंचवार्षिकमध्ये आम्ही या ठिकाणी या परिसरामध्ये प्रभाग क्रमांक 17 मध्ये राम मंदिरापासून दत्तनगरपर्यंत ते इकडं ह्याच्या किनार हॉटेलपासून शंभरपट्टी रोडपर्यंत जी काही विकास कामं केलेली आहेत, त्या विकास कामाच्या जोरावरती आम्ही घराघरातनं फिरत असताना नागरिकांचा अतिशय चांगल्या पद्धतीचा आम्हाला प्रतिसाद त्या ठिकाणी मिळत आहे। ही जी म्हणून विकास कामं झाली त्याच्यामध्ये लोकप्रिय कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या नेतृत्वाखाली या 10 वर्षामध्ये आमच्या परिसरामध्ये 40 ते 50 कोटी रुपये या ठिकाणी कामं झालेली आहेत। खऱ्या अर्थानं नागरिकांची जी महत्त्वाची मागणी होती, भुयारी गटार योजना पूर्ण झाली पाहिजे, त्याच्यामध्ये आज जवळजवळ 100% योजना आम्ही पूर्ण केलेली आहे। पण त्याच्यामध्ये काही टेक्निकल बाबी असल्यामुळे काही ठिकाणी अजून फक्त लाईन ॲक्टिव्हेट व्हायची आहे, पण ही महिनाभरात ती लाईन त्या ठिकाणी ॲक्टिव्हेट होईल। उपनगरामध्ये नागरिकांची प्रचंड मागणी होती की बाबा पाण्याचा दाब कमी आहे, पाणी कमी प्रमाणात येते, तर 15व्या वित्त आयोगातून 3,42,00,000 रुपये त्या ठिकाणी मंजूर होऊन त्या ठिकाणी आज पॅकेजचं काम सुरुवात झालेली आहे। आमच्या या परिसरामध्ये गीतांजलीताई त्या ठिकाणी महिला बालकल्यांच्या अध्यक्ष असताना 1 कोटी रुपये खर्च करून त्या ठिकाणी महापालिकेतलं सर्वात सुंदर असं चिल्ड्रन पार्क त्या ठिकाणी उभारलं गेलेलं आहे। अशा अनेक सुविधा विविध ठिकाणी खुल्या जागेना कंपाऊंड असेल, उद्यानं असतील, रस्ते असतील, गटारे असतील, याही पुढे जाऊन लोकसंपर्क जो आमचा आहे या 25 वर्षामध्ये गेले 25 वर्ष मी या भागाचं नेतृत्व करतोय। आणि म्हणून या परिसरामध्ये प्रत्येक भागामध्ये ओळशेर कॉलनी असेल, धनंजय सोसायटी असेल, जवाहर चौक असेल, गुलमोहर कॉलनी असेल, दत्तनगर असेल, नेमिनाथ नगर असेल, पाशनाथ कॉलनी असेल, त्या सर्वच परिसरामध्ये या ठिकाणी जातो। त्या ठिकाणी लोक आनंदाने मला आज घरी बोलवतात, तुमचं स्वागत करतात आणि म्हणतात की बाबा तुमचं पॅनल त्या ठिकाणी 100% निवडून येणार। याचं कारण असं आहे की देशामध्ये सत्ता आमचे नरेंद्र मोदी साहेबांची आहे आणि राज्यामध्ये देवेंद्र फडणवीस साहेबांची सत्ता या ठिकाणी आहे। आणि अनेक विकासाच्या कामाच्या माध्यमातून आपण जनतेसमोर जात असताना जनता आमच्या पाठीशी 100% या ठिकाणी आहे आणि उद्याच्या 15 तारखेला जनता आम्हाला अगदी 100% निवडून देतील याच्यामध्ये शंका असण्याचं या ठिकाणी कारण नाही। नमस्कार, मी गीतांजली राहुल डोपे पाटील, प्रभाग क्रमांक 17 क मधून मला भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिलेली आहे आणि माझ्याबरोबर असणारे आमचे गुरुवर्य ज्येष्ठ लक्ष्मणभाऊ नवलाई, त्याचबरोबर प्रशांतदादा पाटील, त्याचबरोबर मालनताई गडदे ह्याही उपस्थित आहेत आणि आम्ही सर्वजण मिळून आमच्या पॅनलचा पूर्ण प्रचार अगदी व्यवस्थितरित्या करत आहोत। आम्ही एकसंघ होऊन सर्वांच्या समोर जात आहोत आणि अशा आमच्या एकसंघ असताना लोकांमध्ये खूप चांगली भावना आहे। नवलाई भाऊंचा जो लोकांमधला जो त्यांचा जो जनसंपर्क आहे
तो असू दे किंवा अनेक जी आम्ही विकासाची कामं केलेली आहेत आपल्या प्रभाग क्रमांक 17 मध्ये, मग ड्रेनेज पासून ते अगदी उद्यानांपर्यंत सगळी जी कामं आहेत या विकासाच्या जोरावरती आम्ही लोकांच्या समोर जातोय. त्याचबरोबर आपल्या भारताचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी, त्याचबरोबर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या माध्यमातून अनेक ज्या योजना आहेत किंवा विकास कामं आहेत, आमचे कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगीळ यांच्या मार्फत जे काही रस्ते झालेले आहेत, जी काही विकास कामं झालेली आहेत, अगदी 50 कोटी पर्यंतची प्रभागामध्ये ही कामं झालेली आहेत दादांच्या मार्फत. तर या सगळ्याच्या जोरावर आम्ही लोकांच्या समोर जातोय आणि लोकांचा प्रतिसाद त्यामुळे इतका चांगला येतोय, म्हणजे आम्ही म्हणजे नरेंद्रभाई आणि आम्ही म्हणजे देवेंद्रजी फडणवीस आणि आम्ही म्हणजेच आमचे कार्यसम्राट आमदार सुधीरदादा गाडगीळ असा त्यांचा प्रतिसाद येतोय. यामुळं आम्हाला इतका आनंद होतोय प्रत्येकासमोर जाताना, प्रभागामध्ये जाताना, आणि त्यांचं स्वागत म्हणजे अगदी घरात गेल्यानंतर आरती ओवाळून आमचं स्वागत केलं जात आहे. त्यावेळेला भरून येतं. खरंच हे जे प्रेम आहे ते आमच्या प्रभागाने दिलेलं आहे आणि असंच प्रेम देत राहा. तुमच्या मतरूपी जो आशीर्वाद आहे तो आम्हाला मिळत राहावा अशी मी प्रभागातील सर्व नागरिकांना, माझ्या बंधू भगिनींना विनंती करते. नमस्ते. मालंद गडदे, प्रभाग क्रमांक 17 मधून उमेदवारी मिळालेली आहे. आणि ज्या घरात जातोय आम्ही प्रचारासाठी, आमचे पॅनेल आमचा परिचय होत असतोय. आज या आम्ही नमस्कार करतो त्यांना, त्याने आम्हाला करतात नको नको म्हणून. आणि आरती बाबाच्या चहा पाणी घ्या, हे करा ते करा असं करून बसवून घेतात. प्रतिसाद मिळतोय. आणि जे काही असून कामं असतील आमची पण राहिलेली असेल पण तरी पण आमचं पॅनेल जनता पार्टीनं निवडून आलं की आम्ही, तुमचा विजय झाला की आम्ही सगळी कामं पूर्ण करीन. आणि आमचं धन्यवाद. मी प्रशांत जिनगोंडा पाटील, भारतीय जनता पार्टीकडून आम्हाला उमेदवारी मिळालेली आहे. आमच्या नेत्या जयश्री पाटील असतील, सुधीरदादा गाडगीळ असतील, शेखर इनामदार साहेब असतील, पृथ्वीराज बाबा पाटील असतील, दिनकर पाटील असतील, या नेत्यांनी खूप म्हणजे तिकिटासाठी खूप असं रसिकेच होती. त्यातून माझ्यावर विश्वास ठेवून मला उमेदवारी दिलेली आहे. आणि ते मिळालेल्या उमेदवारीचं नक्कीच आम्ही संधी करून दाखवू. जनतेतून आम्हाला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. आम्ही जे चौघं असतील, मालंते गडदे असतील, नवलाई भाऊ असतील, गीतांजली टोपे पाटील असतील, आम्ही चौघं एकत्रित फिरत आहोत. आणि एकत्र फिरताना असं लोक आम्हाला बोलत आहेत की हे फक्त तुमच्याच वार्डात दिसते, बाकी कुठे दिसत नाही चौघं एकत्र फिरताना. त्याचा खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळत आहे आणि याचाच फायदा आम्हाला मतदाना दिवशी होणार आहे. आणि सर्व जनतेला एक आव्हान आहे की आम्हाला चांगल्या प्रकारे मतदान करून येणाऱ्या 15 तारखेला होणाऱ्या निवडणुकी दिवशी आशीर्वाद रूपाने मतदान करून आम्हाला निवडून द्यावं आणि 16 तारखेला आम्ही नक्की गुलाल लावू.